शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय हिवाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकात पानं आतमध्ये वळणं आणि त्यानंतर डंपिंगचा विषय आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. थोडक्यात व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. हिवाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकात व्हायरस असेल त्याचप्रमाणे मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये आता चांगलं सेटिंग आपल्याला त्या ठिकाणी कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण थोडक्यात जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे जे पान आहे हे आतमध्ये वळतंय. इथं कशाची कमतरता होते हे जे पानं बघताय आपण आतमध्ये वळताय. त्याचप्रमाणे मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. मग अशा वेळेस आपल्याला जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवून व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव असेल, पानं आतमध्ये वळणं असेल, त्याचप्रमाणे मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवून अशा पद्धतीने फुलांची संख्या मिळवायची. हे जे फुलं तुम्ही बघतायत हे फुलं बघतायत आणि ही सेटिंग बघताय. असं सेटिंग आपल्याला मिळवायचं. हे सेटिंग तुम्ही बघताय बरोबर. मग याच्यासाठी आपण कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कुठली फवारणी केली पाहिजे त्यामध्ये दोन गोष्टी सांगतो. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव किशोर संतू लाडे, राहणार? पोस्ट देवगाव हट्टीपाडा, हट्टीपाडा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. म्हणजे तुम्ही एकदम बॉर्डरवर आहे डायरेक्ट. Border. इगतपुरी आपलं ठाणे इथं जिल्हा, हा ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. Border. इथं आपलं पुढं तुमच्या या बाजूनी धरण कोणतं आहे ते? वैतरणा. वैताना वैतरणा डॅम. तुम्ही माझ्या अंदाजे एक 7-8 दिवसापूर्वी तुमच्या नातेवाईकाला विचारून माझ्या ऑफिसला आले होते हो. की जो मर रोगाचा प्रादुर्भाव होतोय आणि सर प्लॉट होतो का नाही होतो काही का सोडून देऊ. हो. आणि तुम्हाला एक 8-10 दिवसाचं मी वेळापत्रक दिलं. त्यातले पहिले 2 गोष्टी तुम्ही केल्या. काय वाटलं तुम्हाला? मला त्याच्यामध्ये बराचसा फरक वाटतो. जे बराचसा पहिलं म्हणजे ऍप्लिकेशन तुम्हाला दिलं मर रोगासाठी हो 1 लिटर सुडोमोनास बरोबर, हो 1 लिटर प्लॅटिनम, 500 मिली अल्ट्रा बॅग आणि 2 किलो गुळ. हो. हे तुम्हाला ड्रिंचिंग करायला लावलं आणि 8 दिवसांनी तुम्हाला परत एकदा एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की वाढलेल्या थंडीमध्ये पानं आतमध्ये गोळा होतात. त्याचप्रमाणे फुलांची संख्या कमी मिळते. फुलं सकाळच्या दवबादाडामध्ये धरणाचा आपला भाग असेल किंवा झाडी असेल तिथं सकाळी दव पडतं आणि त्या दवामध्ये फुलं गळून जातात, सेटिंग होत नाही. या सगळ्या गोष्टींचं मी संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणारच आहे. परत एकदा तुमच्याकडे येतो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की का डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्यावं असं वाटलं? काय पाठीमागं कारण आहे त्याच्या? कारण माझा प्लॉट बऱ्यापैकी जाण्याच्या स्टेपवर होता. बर. कारण की मी तुमच्याकडे आल्यानंतर मला 70 ते 80% फरक वाटला जागेवर. नक्की वाटला? हो अगदी खरं सांगा. अगदी खरं. कारण कारण की माझ्यावाले रोजचे मला 10-20 भेटायचे. तुमच्या आल्यापासून आहे 10 ते 5 आहे ते जागेवरच आहे. जागेवर थांबून राहिलेले अजून एक ऍप्लिकेशन आपलं बाकी आहे. बाकी. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की मी तुम्हाला सांगितलं होतं की पाण्याचं प्रमाण वापसा कंडिशनला ठेवा आणि त्याचप्रमाणे फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला तुम्ही हा डंपिंगचा जो विषय आहे तिथं 8 दिवस कुठलंही खत देऊ नका बरोबर. हो आता मला वाटतं 8 दिवस होत आले असतील. 8 दिवस पहिलं 7 दिवस ऍप्लिकेशन देऊ. पहिलं ऍप्लिकेशन. मित्रांनो आपल्याला काय करायचंय, जर पानं आतमध्ये वळत असतील म्हणजे पानांच्या वाट्या थोडक्यात होत असतील त्या ठिकाणी तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची आहे की तिथं तुम्हाला सकिंग पेस्ट ज्याला आपण म्हणतो. मग त्यामध्ये पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, पिवळा कोळी असेल, लाल कोळी असेल, याच्या संदर्भामध्ये पहिली कीटकनाशकची फवारणी त्या ठिकाणी जर पानं आतमध्ये वळत असतील तर तिथं पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. 200 लिटर पाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय धनकीर्तीचा बायोडी 303 250 मिली, त्याच्यासोबत पेगासस 150 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम आणि इंट्रेपिड 300 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही घ्या. 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून अशी फुलांची संख्या तुम्हाला दिसते. पानं आतमध्ये वळताय, फुलांची संख्या दिसते. तिथं तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 060-20 किंवा 055-18 आणि 500 ग्रॅम बोरान अशा पद्धतीने ड्रिपचं ऍप्लिकेशन देऊन घ्या. परत 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. फुलांचं सेटिंग चांगलं करून घ्यायचंय. त्यासाठी तुम्हाला 200 लिटरला ताक 2 ते 3 लिटर, गूळ घ्यायचा आहे 2 ते 3 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जिथं जिथं इगतपुरी तालुका ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरून आपण बोलतोय हो. म्हणजे ठाणा आणि नाशिक एकदम बॉर्डरवर आहे आपण बरोबर. हट्टीपाडा. मग या ठिकाणी मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांना डंपिंगचा इश्यू येतोय, प्लॉट 20-25 दिवसाचा होतो,
जसं तुम्ही सांगितलं की प्लॉट राहतो का नाही राहतो, राहिला का? राहिला मी 1 महिन्याने परत येणार आहे. प्लॉट आपल्याला तारीपर्यंत आणायचा आहे आणि 100% प्लॉट तारीपर्यंत आणून भरपूर सेटिंग करून भरपूर माल काढायचा आहे. तिकडे बाजारभाव 100 रुपये राहू द्या, 50 रुपये राहू द्या, नाही तर 1000 रुपये होऊ द्या, पण माल आपल्याला एकरी 2-2.5 हजार कॅरेट काढायचा आणि 100% काढायचा आहे. मग त्यासाठी जर जिथं जिथं मर रोगाचा प्रादुर्भाव होत असेल, 20-25 दिवसाचे प्लॉट असतील किंवा नवीन लागवडी करताय त्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर किसानच्या माध्यमातून खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिले, तिथं तुम्ही संपर्क करा. नवीन लागवडी असतील तिथं 3-4 दिवशी काय ड्रिंचिंग करायची ते देखील त्या ठिकाणी पाठीमागचे व्हिडिओ बघा. जिथं आता 20-25-30 दिवस झाले, नोव्हेंबरच्या 15-20 तारखेला लागवडी केलेल्या आहेत किंवा नोव्हेंबरच्या 10 तारखेला लागवडी केलेल्या आहे, 20-22-25-30-35 दिवसाचे प्लॉट आहे, तिथं मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, तिथं 8 दिवसाच्या अंतराने 2 ऍप्लिकेशन द्या. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून एकरी 1 लिटर सुडोमोनस 500 मिली अल्ट्राबॅक्ट आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम टचअप आणि 2 किलो गुळ हे ऍप्लिकेशन देऊन घ्या. 8 दिवसाने एकरी 1 लिटर प्लॅटिनम 200 मिली कॉन्टाप हेक्झाकोनल ज्याला आपण म्हणतो, जे कंटेन नावाने आपण ओळखतो, 200 मिली कॉन्टाप त्या ठिकाणी द्यायचंय. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 500 ग्रॅम टचअप हे दुसरं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय. 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. असे फुलं तुम्हाला दिसत असतील, असे फुलं दिसत आहे, हे भरपूर फुलं दिसत आहे, याचं सेटिंग तुम्हाला चांगलं करून घ्यायचंय. हे जे फुलं दिसत आहे, हे फुलं दिसत आहे, याचं फळामध्ये अशा पद्धतीने झपाट्याने तुम्हाला रूपांतर करून घ्यायचंय. त्यासाठी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 06020 किंवा 5 किलो 05518 आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम बोरान 2 दिवसाने फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची. 200 लिटर पाण्याला आर्या 500 मिली 05234 500 ग्रॅम बोरान 100 ग्रॅम रोको 200 ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही करा. महत्वाच्या 2-3 गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. सेटिंग होताना पुढे जाऊन तुम्हाला टुटा अब्सोल्युटा फळावर डंक मारणारी माशी असेल, पानं खराब करणारी अळी असेल, तिथं तुम्हाला सेटिंग होताना पहिला स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा इक्वेशन प्रो 100 मिली डेलिकेट 100 मिली. 10 दिवसांनी तुम्हाला कीटकनाशकची फवारणी करत असताना इक्वेशन प्रो डेलिकेटच्या नंतर 10 दिवसांनी फवारणी करायची. 200 लिटर पाणी लागो, 400 लिटर पाणी लागो, 500 लिटर पाणी लागो, एकरी प्रमाण घ्यायचंय 34 मिली एक्सपोनस 34 मिली घेतलं. 2-3 दिवस जाऊ द्या. सेटिंग चांगलं झालंय. फळाची गुणवत्ता आपल्याला चांगली मिळवायची, त्यासाठी कोणती स्लरी द्यायची, तिथं तुम्हाला स्लरी द्यायची एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. हिवाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यामध्ये कोणती स्लरी द्यायची की तिथं तुम्हाला करायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट, 2 ते 3 किलो गुळ. तिथं सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी घ्यायची नाही, नीट लक्षात घ्या. 4 किलो गुळ, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो गुळ आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 3 ते 5 किलो पर्यंत 0051 या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची. मित्रांनो, अशा संदर्भामध्ये एक्सपोनस नंतर परत एकदा 10 दिवसांनी तुम्हाला ओरिंडिस अल्ट्रा सिजंटाचं ओरिंडिस अल्ट्रा 140 मिली, मिराविस ट्यू 100 मिली आणि सिमोडिस 200 मिली हा स्प्रे केल्यानंतर पुढचे 8 दिवस कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशकचा स्प्रे तुम्हाला करायची गरज येणार नाही. त्या संदर्भात काम करत असताना हिवाळी हंगामातील टोमॅटो हे उन्हाळी हंगामामध्ये तयार होत असतात आणि त्यासाठी अशा पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे, जेणेकरून मर रोगाचा प्रादुर्भाव असेल, टुटा अब्सोल्युटा असेल, फळमाशी डंक मारणारी टोमॅटो तयार झाल्यानंतर मग या संदर्भात काम करत असताना अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.